प्रतीक, हे तुझ्यासाठी. थँक्यू. ही तुमच्यासाठी ब्लॅक. थँक्यू व्हेरी मच. वास खूपच छान आहे. थँक्यू. दिस इज फॉर यू शॅली. परफेक्ट. मला माहिती आहे तुम्ही कॉफीचे जाणकार आहात. थँक्यू. दिस इज फॉर यू. नाईस कॉफी. थँक्यू. ओ इट्स हॉट. नाईस. टायटन्स ऑडियन्स, सकाळची सुरुवात असो वा दुपारचा थकवा वा संध्याकाळची ती डेट, एक चांगली कॉफी सगळं काही बदलून टाकते. आणि जर ती कॉफी बोनोमी कॉफी असेल तर प्रत्येक सिपमध्ये येतो एक अविस्मरणीय अनुभव. मी आहे राहुल आणि मी आहे वर्धमान आणि आम्ही घेऊन आलो आहोत बोनोमी कॉफी. बोनोमी फक्त एक कॉफी नाही, वाइब आहे, ज्याचा सुगंध तुम्हाला घेऊन जातो चिकमंगळूरच्या त्या पाम्समध्ये, जिथून आम्ही आमच्या अरेबिका आणि रोबस्टा बीन्स प्रोक्युअर केले आहेत. बोनोमीची कॉफी पिण्याची जर्नी सुरू तर होते एका चांगल्या सुगंधाने, पण याचा अंत होतो एका फ्लेवर बॉम्बच्या एक्सप्लोजनने. बोनोमी बनवतो कॉफीला कूल. तिरानोसा कोल्ड कॉफीचा इटालियन रोमांस असो, वा बटरस्कॉच लातेचा स्वीट नोस्टॅल्जिया, वा कोकोनट आईस मोकाकाचा ट्रॉपिकल एस्केप, बोनोमी एका बोरिंग डेला बोल्ड डे मध्ये बदलून टाकतो. टायटन्स, माझा एक प्रश्न आहे. तुम्ही या प्रीमियम कॉफीला पर कप स्टोअरवर तुम्ही किती प्राइस पे करता? 500 रुपये. 300 350 रुपये. टायटन्स, या सगळ्या बोनोमी कॉफीज फक्त 99 रुपीजच्या आहेत. ओ रिअली? तर टायटन्स, आमचा उद्देश आहे कॉफीला डेमोक्रेटाइज करणे. आमची इच्छा आहे की एक चांगली कॉफी, प्रीमियम कॉफी, फ्लेवरफुल कॉफीचा एक्सेस प्रत्येकाला असावा. बोनोमी मध्ये कॉफी आमच्यासाठी फक्त एक ड्रिंक नाही, एक रिच्युअल आहे, एक धर्म आहे. म्हणून आमची इच्छा आहे की आम्ही एव्हरीडे कॉफी ॲट एव्हरीडे प्राइसेस प्रत्येक इंडिव्हिज्युअल्स पर्यंत पोहोचवावी. या जर्नीमध्ये आम्हाला तुमची मदत हवी आहे. यासाठी आमची जी आस्क आहे ती ही आहे: 2 करोड ॲट 45 करोड व्हॅल्युएशन. सो टायटन्स, तुम्ही आम्हाला साथ देणार का हे पॅन इंडिया पर्यंत पोहोचवण्यासाठी? पूर्ण जगामध्ये असं आहे की टूथपेस्ट असो, वॉशिंग पावडर असो, कॉफी असो वा न्यूज चॅनल असो, सगळे हेच क्लेम करतात की तेच स्वतः नंबर 1 आहेत. तुम्ही तुमच्या या क्लेमला प्रूव्ह कसं करणार? आमची कॉफी खूपच जास्त फ्लेवरफुल आहे. तुम्हाला एक खूपच जास्त प्रीमियम कॉफीचा फील एका एव्हरीडे प्राइस पॉइंटवर मिळेल, जो इतर कोणताही ऑफलाईन रिटेल पेअर आता नाही करत आहे. आणि याचं मार्केट भारतात जस्ट तयार व्हायला सुरुवात झाली आहे. आणि तुम्ही या प्रॉडक्ट बद्दल कसा विचार केला? कुठून सुरुवात झाली तुमची? तर मी जेव्हा 12 वर्षांचा होतो तेव्हा मी ब्लॅक कॉफी प्यायला सुरुवात केली होती. हो. 12 वर्ष? वाह. आणि प्रतीक, मी इतका पॅशनेट होतो की मी माझ्या कॉर्पोरेट जॉब बरोबर सॅटर्डे संडे एक कॅफेमध्ये बरिस्ता बनलो आणि माझी ट्रेनिंग कंप्लीट केली. व्हेरी नाईस. मी ही कॉफी ट्राय करतोय. तुम्ही म्हणालात की ही फार फ्लेवरफुल आहे, तर ही प्युअर कॉफी आहे की यात काही ऍडेड फ्लेवर्स ऍड केलेत तुम्ही? आम्ही आमचे सिरप्स बनवतो कॉफीसाठी आणि आम्ही ते स्वतः बनवतो.